मंडळी, मी प्रिया, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। चला आज बनवूया आपण स्पेशल असा डिनर। तर एक वाटी मी मसूर घेतली होती आणि ती धुवून दुपारी भिजत घालून ठेवली होती। त्याच्यानंतर मग मी एक कांदा घेतला मोठ्या आकाराचा, 2 टमाटर घेतले, एक बटाटा घेतला, 3-4 ओल्या मिरच्या घेतल्या आणि बारीक बारीक कापून सर्व घेतलं। त्याच्यानंतर मग मी तेलामध्ये आहे ना खडा मसाला टाकून घेतला, त्यात जिरे टाकून घेतले आणि मिरची टाकून कांदा टाकून मस्त असं फ्राय करून घ्यायचा। कांदा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे। त्याच्यानंतर मी आलं लसूण पेस्ट टाकली, मी बारीक कट केला टमाटर टाकून घेतला। कांदा मऊसर झाल्यानंतर त्याच्यात मी मसाले टाकले। तर इथे मी तिखट मसाला, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा हळद टाकून मसूर टाकून घेतली आणि एक बटाटा टाकून थोडंसं मीठ टाकलं, कसुरी मेथी टाकून पाणी टाकून घेतलं आणि हे आहे ना एक 5 मिनिटं वगैरे शिजायला ठेवायचं। मऊसर झालं की मग त्याच्यात तांदूळ पण मिक्स करून घ्यायचा। तर इथे माझं शिजून झालं होतं। नंतर मग मी साधा तांदूळ घेतला आणि तांदूळ मी 15 मिनिटं असं भिजत ठेवला होता, तो टाकून घेतला आणि मिक्स करून घेतला सर्व। त्याच्यात ना थोडंसं मीठ टाकायचं, आपण आधी मीठ टाकलं होतं। पाणी टाकून असं 15-20 मिनिटं तरी बारीक गॅसवरती शिजून घ्यायचं आणि खूप मस्त असं माझा पुलाव रेडी झाला होता आणि रियांच्या पप्पांनी खूप आवडीने खाल्ला आणि मस्त झाला होता। फर्स्ट टाइम बनवला होता पण एकदम भारी झाला होता। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।